कर. नको मॅम, तुला वाटतंय का मी? अरे मग तू पाठवूनच येणार, बोलून नाही येणार बघ. ए हा काय, दिस इज ॲडव्हेंचर फॉर अस. पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे अचानक. आणखी रात्रभर पाऊस होता असं बोलले इथे गावकरी. मे बी तुम्हाला आवाज येत नसेल माझा. पण पाणी बघितलं असेल केवढं खवळलं इथे. आणि इथे आमचा ग्रुप हा येडा सेल्फी काढतो. त्याला बघा सेल्फीची पडली आहे त्या माणसाला, मूर्खला. तुम्ही बघू शकता ते सेल्फी काढतात ते बघा. त्याला बोलतात पागल, सेल्फी काढतात. आणि आमची लोक मागे राहिलेली आहेत. काय सेल्फी काढतोय मूर्ख तिथे. उधर खड़े हो गए? हा देख ना. घाबरली. तो सेल्फी काढत होता तिथे. अरे एकत्र सगळे 10 जण ग्रुप ह्याच्यावर आले. हो. किती वेळ राहिले आता बाकी? जवळपास अर्धा तास दुखवतील रे. अरे आम्हाला समोरचा ट्रेकर 10 मिनिटं बोलतोय, मागचा ट्रेकर अर्धा तास बोलतोय. अरे ही लोक असंच करतात चालण्यासाठी. कोण स्लो वगैरे चालतं ना त्याच्यासाठी. जरा इकडून जरा नीट चला. इथे काय डेंजर आहे. तर चिखल चिखल चिखल. आमचा ग्रुप आहे हा. लक्ष द्या जरा इकडे. अय्याव अय्याव. गाइस, जैसे स्टार्टिंग में बताया कि यहाँ पे 2 रास्ते, ठीक है, ये डाइवर्जन है. हम लोग हैंगिंग ब्रिज से आए, तो हम लोग हैंगिंग ब्रिज से जाने वाले. हम लोग पाटनू साइड से आए, पाटनू साइड से जाना है. ये बिरा साइड है, ये दूसरा रूट है. तो यहाँ से यहाँ पे नहीं जाने का. लोकेशन याद रखो. ये जो दिख रहा है ना होटल, ये होटल के इधर आके रुकना ही है. जब तक अपना बंदा दिखता नहीं कोई, तब तक यहाँ से जाने का नहीं. और अभिषेक है, ये अभिषेक है, मैं हूँ. जब तक हम लोग तीनों में से कोई दिखता नहीं तब तक जाने का नहीं ग्रुप छोड़ के. भाई सीरियस है. कल भी ऐसा ही हुआ था. इतना बता के भी लोग 10 लोग आगे गए थे, तो उनको ढूंढने में 1 घंटा गया. ठीक है, इसके लिए वो 10 के लिए सब लोग परेशान थे, क्योंकि गाड़ी में एक ही आए थे. ठीक है, तो अपने साथ आज भी ऐसा ना होने के लिए हम लोग ट्राई करेंगे, जितना हो सके उतना पॉसिबल करेंगे. इधर बोर्ड है ना, कोई आगे नहीं जाएगा. हमें बार बार बता रहा हूँ, आगे नहीं जाने का. मेरे आगे कोई नहीं जाएगा और इसके पीछे कोई नहीं रहेगा. तो भी आप आपके खुद से मन से जा रहे हो. ऐसा नहीं भाई रास्ता दिख रहा है तो जाने का. ग्रुप बहुत सारे ग्रुप से मिक्स नहीं होना चाहिए. ठीक है, हम लोग साथ में आए तो साथ में ही जाना मांगता है. किसी एक की वजह से सबको पनिशमेंट नहीं होनी चाहिए. ठीक है, तो ये लोकेशन सबको याद है. ये डाइवर्जन है. ये पीप और पाटनू साइड टूवर्ड्स हैंगिंग ब्रिज. ये बोर्ड से यहाँ पे तो थोड़ी देर बाद यहाँ पे गाइड्स लोग आएंगे, वो भी बताएंगे आपको. तो भी उन लोग को कोऑपरेट करना है कि भाई हम लोग ये साइड से आए, यही साइड से जाने वाले. ठीक है, अब अभी आगे जाके देवकुंड जाके वहाँ पे ऑलरेडी ये साइड से पब्लिक तो गया है. इंस्ट्रक्शन आहे का तुमच्यासाठी पण आहे. इंस्ट्रक्शन आहे का सगळ्यांसाठी आहे. इंस्ट्रक्शन कॉमन है. ये साइड से पब्लिक ऑलरेडी गए वहाँ पे, तो वहाँ पे जाके ऑलरेडी पानी बहुत है. तो हम लोग एक साइड मतलब जितना पॉसिबल है पानी में जाने के लिए उतना अंदर जाएंगे, उतना अंदर तक जा सकते हैं. ठीक है, लेकिन अपना ग्रुप बना के जाओ, एक साथ रहो. अगर किसी को फोटो शूट करना है, कुछ भी करना है, तो वहाँ पे बता के जाओ भाई हम लोग ये 2 लोग जा रहे हैं, 3 लोग जा रहे हैं, हम लोग यही लोकेशन पे जा रहे हैं. जैसे सिटी बजाऊंगा, हाथ करूंगा, इशारा करूंगा, तो आपको कॉल बैक करना है. मतलब रिस्पांस देना है. रिस्पांस देते रहो. सिटी की तरफ ध्यान रखो. पानी एकदम अचानक से बढ़ता है. भूसी डैम वाला सीन देखा आपने, देखा होगा, वैसा ही सीन है सेम. तो इसके लिए सब लोग ध्यान देना. सिटी के ऊपर ध्यान देना, पानी के ऊपर ध्यान देना. भाई पानी अचानक से बढ़ता है तो पब्लिक मतलब निकलते निकलते बह जाएगी. ठीक है, तो सिटी पर ध्यान रखने का कभी भी. अभिषेक है, मैं भी हूँ, ये भी है. तीनों के इधर ध्यान देने का. भाई इशारा जैसे करते हैं ना, बी अलर्ट, तो सब निकलने का. हम लोग वहाँ पे जाके आधा घंटा रुकेंगे. आधा घंटे के बाद आपको कॉल देंगे कि भाई निकलना है, तो 15 मिनट बाद हम लोग वहाँ से निकलेंगे. मैक्सिमम 1 घंटा रुकेंगे वहाँ. जैसे पब्लिक बढ़ेगा तो हम लोग वहाँ से
निकल पड़ेंगे। जितना पॉसिबल है उतना फास्ट ट्रैक करेंगे। यहाँ से अभी डिफिकल्ट स्टार्ट हुआ है थोड़ा बहुत, तो आप लोग सब एक लाइन में रहो ताकि बीच में दूसरा ग्रुप एंट्री ना करे, ठीक है। हम लोग जैसे साथ में रहेंगे ना तो हम लोग को वहाँ पे जाके सॉल्टिंग करने की ज़रूरत नहीं पड़ेगी, क्योंकि ऑलरेडी वहाँ पे मेंबर्स है, ठीक है। अभी तक तो बताया तो भी हमने ये थोड़ा बहुत हो जाता है, ठीक है, बट अभी मत करो, ठीक है। सब लोग फॉलो करोगे? यस थैंक यू। हाय सर। ये तो सामने ही किधर की ये अभी होटल वगैरह है ना। ए थांबा ए. अरे तुम्हाला सांगितलं कोमट आहे कोमट झालाय. अभिषेक कुठे? हाँ चलो ट्रेक लीडर, हाउ इज द फीलिंग? मस्त एकदम कूल कूल। इन लोग की तो कोमट चालू है, तेरी तो मस्त जमा चालू हो है. गया ऐसा लग रहा है अभी, सबका जोश अभी खत्म हो गया चल पुढे जाऊया. डोराला मच्छर चावतायत ते बोलले. थोडी माहिती दिली त्यांनी, आपल्याला सांगितलं. ॲक्च्युली इन्स्ट्रक्शन्स भरपूर वेळा दिले जातात, पण फॉलो नाही करत. त्याला निग्लेक्ट केलं जातं. त्याबद्दल लोक पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम म्हणजे खूप सारे ॲक्सिडेंट होतात. ॲक्सिडेंट होतात. सरळ शॉर्ट शब्दामध्ये बोलायला गेलं तर, कारण की स्वतःचा शानपणा नाही करायचा अशा ठिकाणी येऊन. जर मोठा एखादा लीडर सांगत असेल तर त्याचं कृपया करून ऐका, आणि तुमच्या भल्यासाठी सांगतायत ते, त्यामुळे प्लीज. हां, सगळ्यांच्या आदित्यचा भाई जरा वेगळंच चालू आहे आज ब्लॉगमध्ये. हवा खातोय पोरींची हवा. आज जसं काही बोलू नको की मला तोडते. आज हवा खातो, हे एकत्र वेगळं ऐकायला येतं. हवा खातोय. एवढ्या हळू नाही जाऊ शकतो. मजा येते भरपूर. चिखलातून लाल लाल चिखल. आदित्याचा डोरा झाली आहे पूर्ण. आदित्य पण, तर आदित्य काहीतरी बोलत होता आता. आदित्य त्याने सांगितल्या प्रकारे इथून थोडासा हार्ड रेट चालू होतोय, ज्याचा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ भेटू शकतं, कारण की तुम्ही जर आवाज ऐकत असाल, सध्या इथे येतोय. भरपूर सारा आवाज आहे. हां हा धबधब्याचा आवाज आहे. हां, तुम्ही पोचत आहात त्या दिशेने. त्याचं एक हे निशाणी आहे तुमच्यासाठी. तर आवाजावर घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये येणारा हा धबधब्याचा आवाज खूप सुंदर वाटत आहे आणि थोडंसं मन हलकं हलकं होत चाललंय. ज्या प्रकारे दम लागतोय त्या प्रकारे थोडासा हलकं पण होत आहे. ते पण. आणि खूप लोक, माझ्या मते हा खूप इझी होता बघा गेलं तर. एवढं काय आहे नाही चालायला, पण खूप जवळ होता. मला जास्त डिफिकल्ट जीवदन फोर्ट वाटला, जो मी एकदा गेलेली. तेव्हा ब्लॉग चॅनल नव्हतं माझं, ब्लॉग चॅनल नव्हतं. तो थोडासा डिफिकल्ट वाटला, तो मी पावसाळ्यात केलेला, त्यामुळे. पण यार खरी मजा येते. काय बोलतो आदित्य? तर मंडळी, ते तुम्ही जर बघत असाल, हा कसला भन्नाट व्ह्यू आहे. आणि जो इथे शूट करते, मला खूप आनंद होतोय. आवाजाचा इश्यू आहे मला मान्य आहे, पण तुम्ही जर बघत असाल पाणी, काय काय प्रवाह आहे पाण्याचा बघता तुम्ही इथे. म्हणजे रात्रभर हा पाऊस पडलेला आहे इकडे, आणि असं एन्जॉय करतो आम्ही व्ह्यू, कारण की खूप डेंजर आहे. आय नो, सगळे लोक एन्जॉय करतायत इकडे. हे बघा, हे पाणी आणि हे शेवाळलेलं आहे पूर्ण दगडं. तर कृपया करून इथून नका जाऊ, असं थोडंसं खड्ड्यातनं जावा. नका जाऊ बोलल्यानंतर शेवाळ्यातनं जाणारी लोक म्हणतो. आणि आमचा, मी एकटी राहिली आहे वाटतं मागे, फटाफट जाते.
बघू शकता तिथे. आणि मी मध्येच अडकली आहे. धड इकडे पण नाही धड. मला नाही माहिती, मला असं वाटतं सारख्या शिट्ट्या ऐकू येतात तर असं वाटतं मलाच थांबवतात, पण मी खूप सेफली चालती आहे. तर ही अशी दगडं आहेत आणि दोन्ही साईडने पाणी वाहत आहे जोरात, हे तुम्ही बघू शकत असाल. आणि असा हा ब्रिज आहे जायला. पाण्याचा प्रवाह बघा तेवढा जोरात आहे. आणि तिथून जे पाणी येते ते गडूळ आहे, म्हणजे तिथे भरपूर पाऊस पडला आहे. माझी बॅटरी देखील संपत आली आहे. आणि हे व्ह्यू तुम्ही बघत असाल किती डेंजर येते. इथे ना वरती जोरात पाऊस पडला आहे, त्यामुळे हे पाणी खडूळ आहे. आणि इथे निवाळ असं पाणी आहे, हे मी तुम्हाला दिसत नाही. आणि तिकडे मी जाऊ नाही. पब्लिक आलेली आहे मागून एक करून. इथे 10 मिनिटाचा ब्रेक घेतला जाणार आहे. ऑसम फीलिंग म्हणजे ग्रुप. वाव, ग्रेट, गुड ट्रेकर. हा गाईड खूप छान करतात हे सर. आणि आमची टीम. अरे माझी डोरा खालीच आहे वाटतं. डोरा येते वाटते एक्सप्लोर करून बघा. टिपिकल बोट वाला है क्या? इजी है, पर आपको थोड़ा सा डिफिकल्ट होगा क्योंकि इजी हो, इजी सब पॉसिबल है. वो इजी है क्योंकि वो स्टेप है ना. हाँ, वो step वो थोड़ा सा ऐसे लगेगा आपको, पर वो एक बार लेट्स सी. पहला पूरा स्टडी करेगी फिर बाद में. ये इकडे बघा 2 मिनिटं इकडे नाही जाऊ पाहू. ही लोक आहेत ती फोटोशूट ज्यांचं संपतच नाही आहे. ज्या लोकांचं फोटोशूट संपतच नाही आहे सगळ्यांना आले का सगळे. अभी लास्ट का 15% का फैट बचा है, ठीक है. लेकिन ये पूरा एसेंड है, पूरा लास्ट तक अभी एसेंड है. पत्थर है बीच में, जंगल वाला रास्ता है, पूरा एसेंड है. इसके लिए हम लोग अभी ग्रुप बना के ही चलेंगे. स्लो चलना है आपका. जैसे एसेंड पे चलना स्टार्ट करोगे ना तो अपना जो बॉडी वेट है ना वो आगे की तरफ झुकाना है, ठीक है. थोड़ा आगे की तरफ झुकाना है ताकि चलने में आसानी हो, ठीक है. फटाफट आप मूव कर सकते हो. रुकना नहीं है बीच में, कोई बंदा बीच में रुकेगा नहीं. स्लो करके जाएंगे हम लोग. सब जो स्लो वाला बंदा है ना उसके स्पीड से हम लोग जाएंगे, ठीक है. जो स्लो मेंबर है वो आगे आ जाओ. मुझको ऐसा लगता है भाई हमें ऐसे ऐसे जा रहे हो, वही है भाई. अकेला ही जो आगे बंदे आए ना उन लोग को आगे ही रखना है. आगे नहीं आना है. उनके स्पीड से हम लोग चलेंगे सब, ठीक है. ताकि ग्रुप बना के चले और उधर जाके मतलब दिक्कत ना हो कि भाई दूसरे ग्रुप में मिक्स हो, ठीक है. ऑलरेडी आगे गए मेंबर, ठीक है. और ये चलो स्लो मेंबर आगे सर बोलतात की स्लो मेंबर. मग आम्ही काय त्यांच्या मागे एकदम कासवासारखं जायचं. आम्ही काय त्यांच्या मागे एकदम कासवासारखं जायचं. जर स्लो जायचं असेल तर मला पण फास्ट जायची इच्छा आहे. त्यांच्या मागे स्लो जायचं आम्ही एकदम कासवाच्या स्पीडने. मला जरा फास्ट चालायचं. मला असं वाटतं की यांना जाऊ दे पुढे, आपण थोडं हळूहळू जाऊया, कारण की ते खरंच हळू चालत आहेत. त्यामुळे आपल्याला जरा हळूहळू जावं लागेल. बस एक सेकंड. तुला माहिती आहे मला काय बोलायचं आहे. तुला इन्फॉर्मेशन व्हिडिओ सांगायचा आहे. लाईक आपण मुंबईवरून इथपर्यंत कसं आलो, बिकॉज येतेच घेऊ शकते मी. तू जिथे बसशील ना कुठे जाऊन, मग त्याला मजा नाही येणार. म्हणजे असं रँडम बोलते तर ब्लॉग होईल, कळलं. तर मुंबईवरून वगैरे कसं आलं तर अभिषेक सांग जरा. मुंबईवरून आपल्या तर सगळ्या स्वतःच्याच बस आहेत. तुम्हाला कधी पण बस लागली तर मला कॉन्टॅक्ट करा नक्की. मी कॉन्टॅक्ट नंबर देखील देईल यांचा खाली तुमचा माझ्या व्हिडिओच्या. नक्की. कसं आलो त्याच्याबद्दल 2 शब्द. थांब ना असे पण चालतात. अरे
अरे मुद्द्याचं बोला यार, तुम्हाला काय फालतूगिरी चालू आहे? ए तू बोल रे. आता पुढील सूत्र मी ह्याच्या आधी बोल. करा करा हात करा. तर आपण 9 वाजता आता बोलतोय ना मी. तर आम्ही 9 वाजता नॅशनल पार्कवरून निघालो, बोरिवलीवरून. आम्ही जेमतेम 40-50 लोक असू. नॅशनल पार्कवरून आमची गाडी 9 वाजता आमचं पिकअप होतं. तिथून मग 9:30पर्यंत आम्ही निघालो, 9-9:30पर्यंत आहे. आणि मग सगळ्यांना पिक करत पुढे आम्ही आमची जर्नी चालू केली. आणि मग पनवेलच्या आसपास येऊन आम्ही खाल्लं, जेवण वगैरे केलं. आणि मग पुढे परत आमची जर्नी चालू केली. आणि त्यानंतर 3 वाजता समथिंग आम्ही बेस्ट विलेजमध्ये पोचलो. ब्रेकफास्ट केला, फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आम्ही तिकडून. आणि बिरामध्ये आम्ही पोचलो. आणि तिथून ब्रेकफास्ट करून फ्रेश होऊन निघालो. आणि आता आमची जर्नी चालू आहे. ब्रेकफास्टमध्ये आम्ही पोहे खाल्ले. हे सगळेजण आहेत. आणि असा हा ट्रॅक करून येत आहेत लोक दगडी. हां, पण खरी मजा ना गिर्यारोहणमध्ये असते. मला एवढं नव्हतं चढायला काय. सगळ्यात नॉर्मल ट्रेक होता. हां, आणि हरिश्चंद्र पण नॉर्मल आहे कोकणकडा. ते मस्त क्लाउड आले. ते दमलेले आहेत लोक, बघू शकतात. काही लोक दमलेत, पण तो ती चप्पल घालून ती रॉंग घालून आला की त्यामुळे तो दमला आहे त्याने. पण सपोर्ट एक दुसऱ्याला करतायत तो भारी आहे. ग्रेट. भरपूर एन्जॉय देखील करते मी. काही लोकांच्या चपला घेतल्या आहेत, पण ह्या चपला घालून नाही यायच्या. तुम्हाला हे शूज घालायचे नसते, चपला नका घालू, स्लिपरी असतात त्या. कसं वाटलं चिंतन तुला? चिंतनची मी बोललीच नाही पुन्हा ब्लॉग. खडतर प्रवास झालेला आहे आणि खडतर असा प्रवास झालेला केलाय ते आता दृश्य थोड्याच वेळात समोर येणार आहे. हा, असा सुंदर जो खूप सारे बापरे. आम्ही बरोबर आहे की नाही माहिती नाही, पण बघू. जोरात येणार. आमचे लीडर तिकडे आहेत. हा जो रस्ता आहे पूर्णपणे छोट्या छोट्या टोकेरी रस्ता दगडांचा, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे शूजचे सोल अडकून ते तुटतात. आणि शूजची क्वालिटी चांगल्या नसल्याने त्यामध्ये फाटून इथे खराब होतं. आणि अशा रस्त्याला तरी विदाऊट शूज जाणं म्हणजे किती घातक आहे तुम्हाला समजलंच आहे. तर प्लीज तुम्ही चांगले शूज वापरा, ज्या कारणाने तुमचा पाय पण सेफ राहील. चारी बाजूने प्रोटेक्शन असला तर मग कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, मागे पुढे झाला. आपके टूथपेस्ट में नमक है. क्या आपके टूथपेस्ट में नमक है? सुबह आपने ब्रश किया था? 4 दिन से नहीं. आपके दांत में पालक की सब्जी दिख रही है. क्या आपके टूथपेस्ट में नमक है? बोलते तो ठीक है, पालक नहीं. मुझे दे दो, मैं नींबू पानी बनाऊंगा. छी यार. आगे चलो आगे. झाला आता संपल लास्ट. चला लाटचा पॅच आहे हा. आरामात जाऊ दे सगळं गोष्टी शांतते. काडवाचं फुल झालेलं आहे आता आणि पोचलो तर आहे. आणि चिनू मिनू इना मिना टिका हे चिनू कानात आणि एअरफोन चिनू मागे आहे. आदित्य आरामा. आदित्यला ॲडव्हेंचर करायचं आहे लास्ट मुमेंटला. आणि आदित्यला इथे ॲडव्हेंचर करायचं आहे. जे आम्ही ॲडव्हेंचर करत आहोत थोडे थोडे. काही लोक टीमला घेऊनच येत आहेत एकत्र. आपण खूप टाईम बोललो नाही आहे, मला माहिती आहे, मान्य आहे मला, पण आता आपण बोलू. भरपूर सारा डेटा आहे. हां,
तर मंडळी ऑलमोस्ट पोचलेलो आहे आणि इथे बघत असाल सगळं सुप्रिया कदम बोलली ना तू सुप्रिया कदम सुप्रिया महाराष्ट्र नेहमी अरे नाही सॉरी मला ऐकलं तू सुप्रिया बोलली मी सुप्रिया मे बी पाण्यामुळे पुढे आलं पाणी आय नो नाही फर्स्ट टाइम आहे माझा हा यादुडी हट रे आज आली सुपी नूडल इसको फोकस ले बघा इथे अवस्था काय झालेली आहे झाडांची मे बी थोडं सुपी नूडल एक घाण करू नका यार येत असाल फिरायला नाही हे सगळे रॅपर वगैरे घरी घेऊन जा तुमच्या इथे येऊन सगळे घाण नका करू ते सगळीकडे घाण तुम्ही करून जाताय चांगल्या ठिकाणी आणि इथे कोण साफ पण करा नाही असे चिप्स वगैरे टाकू नका लास्ट ब्लॉगमध्ये पण मी बोललेली आवाज यायला लागला ना आवाज येत आहे आपल्याला म्हणजे यायला यायला लागलाय आवाज यायला लागलाय आपल्यासारखं बोललं पाहिजे हा कोणतं गाव तुझं नाशकातलं आहे हा आणि आम्ही कोल्हापूरकर आहे घाटी कोल्हापुरी टोन मध्ये बोलताय ना विचारताय कुठं कुणीकडं आमचं कुणीकडे तर आदित्य कुणीकडे निघाला आदित्य राव वरल्या ए तुझा फ्रेंड मस्त बोलत होता लास्ट ब्लॉग मध्ये वरल्यांच्या अंगाला चालू घरला चाललोय वरली आमची भावकी आहे चिंतन तेरी कौन है चिंतन मेरी वाली आगे चल रही मेरी वाली आगे चल रही है पण यार लोक नेहमी स्पर्धेत हरत असतील ना तुझ्यासोबत का रे तू सुपर आहेस ना हो जोक ऑफ द डे केलेला आहे या माणसाने तर जोक ऑफ द डे असे नाहीये ते हे ऐकायचं शेम होतं. ऑन यू हे ऐकण्यासाठी मी एवढा अट्टहास केला होता पक्ष्यांचा आवाज शिट जोक ऑफ द डे आणि हे बघा आणि तिथून तुम्ही जर बघत असाल आवाज ऐकू येतोय हमारा आंखें दनिक चौंधिया गई है देखो चांगली गोष्ट या पूर्ण व्हिडिओची ही आहे की पाऊस नाही आहे आणि मी हा बघा काय टाकू वाघ पाहू शकता वाघ नाही रे डॉगी डग्गू आणि या पूर्ण व्हिडिओची खरी कमाल म्हणजे ही आहे की या पूर्ण ब्लॉगमध्ये ओके पाऊस नाही पडला मेन ही गोष्ट होती की पाऊस नव्हता आणि एन्जॉय करायला भरपूर भेटलंय आता तर मी असा व्ह्यू घेणार आहे ना माझा एकदम मस्त मागे बॅकग्राऊंडला तुम्हाला दाखवते मी माझा व्ह्यू घेताना क्रेझी थांब जर बघत असाल व्ह्यू मंडळी कसला भारी व्ह्यू आहे कसं बरं वाटतं गारगार वाटतंय सगळे एन्जॉय करतात इथे व्ह्यू एवढा भारी असलं कोण नाही एन्जॉय करणार यार पाण्याचा प्रेशर बघत असाल किती डेंजर भयानक आणि खवळलेलं आहे पाणी तर मंडळी आम्ही आहे ना इथे असं आलो आहे आणि शूट देखील करतोय जेवढं होतंय तेवढं करतोय कारण की पाणी खूप खवळलेलं आहे पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकतात मागे खूप घाणेरडा प्रकारे आहे खूप ॲडव्हेंचर आहे पण मजा येते हा आमचे लोक माणसं पुढे गेलेले आहेत त्यांना शोधायला अभिषेक गेलाय ते थोड्याच वेळा शोधून त्यांना भेटले सापडले तर बरेचसे अति शहाणपणा करू नये कृपया करून 5 ते 6 वेळा इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा माणसं पुढे गेलेली आहेत आम्हाला सापडत नाही आहेत तर आता आम्ही शोधायचं काम चालू आहे तर आली आमची टीम अजून बाकी
तर चला आता पुढची स्ट्राईक सुरू करूया. त्यामध्ये मी अशी एक व्यक्ती आहे जी पळत होती पुढे पुढे. सगळे पळू नका, आपला ग्रुप मागे आहे. आता काही लोक जे खाली गेले आहेत त्यांचा सत्कार होणार आहे असं सर बोलत आहे. आय डोंट नो काय देणार आहेत, पण सत्कार होणार आहे त्यांचा. नारळ देणार आहे, नारळ अगरबत्ती बित्ती सगळं देऊ दे त्यांना. सर खूप भडकलेत माहिती का त्यांच्यावर चिंतन. कधी लोक खाली नसतील ए बाबा गप बस, नाही तर अजून बडकेल तो भेंडी. आपण बस हा त्यांच्यासाठी परत आणि इव्हन बससाठी थांबा. पूर्ण लेट होणार आहे फक्त तेवढ्या माझ्याकडे दिली लोकांसाठी. त्या 6 का 10 लोकांसाठी आम्हाला सगळ्यांना लेट होणार आहे, कारण की ते सगळे गडबडले आहेत कुठेतरी. आणि एवढं सांगून देखील तुम्ही जातात मंदसारखं, तर नका जाऊ. कळलं? तर ते भेटलेले आहेत इथे. बघूया आपण. नाही सॉरी, हे नाही आहेत, ते दुसरे आहेत. मावशी काट्या माम्या सगळ्यांनी चला बोलते. आदित्य भाई ग्रेट आहे. काय मावशा काक्याच हरवले आपल्या. हा सगळ्या मावशा, 2 काका हरवले, त्या 2 मावशा आणि त्यांची एक पोरगी आहे यार. पोरगी इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. खडतर प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. असा खडकर असा प्रवास. मस्त वाटेल मध्ये कसं माहिती आहे, तसं तुम्हाला ऐकू येत असेल. स्मोकिंग इज नॉट अलाउड हिअर, सो डोंट स्मोक. आम्ही खडकातले ट्रॅकर येतो. असे उतरताना आमचे एकदम एनर्जी बोलून मला धक्का देतोय गाढव. गोप्रो तुटला ना, भरून द्यावा लागेल. अभिषेक ह्याच्याडून घे बाबा भरून. माझ्याकडे कॅमेरा घे. आता थोड्या वेळापूर्वी आपली नाव काय सुप्रिया आदित्यला तर ग्रेट बोललेली. आदित्य भाई ग्रेट आहे. आणि आता त्याला ऑन रेकॉर्ड आहे आपल्याकडे, ऑन रेकॉर्ड असतात अशा गोष्टी. कळलं तुम्हाला? आपण अशा गोष्टी असतात त्या कधी नाही विसरू शकत. त्यावरनं कळतं आदित्य किती ग्रेट आणि गाढव दोन्ही हे त्याच्यामध्ये. तर हा आदित्य गाढव, द ग्रेट गाढव दोन्ही मिक्स करूया, कारण की गाढव नुसतं बरोबर नाही वाटत, तर ग्रेट आपण टाकूया त्याच्यामध्ये थोडंसं. तर गाढवा काय वाटतंय तुला? ग्रेट गाढवा. हे बघ गाढवाचं बघायला तू उदाहरण देऊ नका, भाषण द्यायला आपल्याकडे तेवढं टाइम नाही. थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात उत्तर एवढंच आहे, गाढवला गाढव बोलणारे लोक गाढव. आणि बघा हा गाढव आणि गाढवाच्या पाठचा व्ह्यू. गाढवाला गाढवीन आवडली आहे. ती गाढवीन गायब झाली आहे. असलं काही टाकू नको. तू माझी वाट लावू नको. तर हे सगळं नको. शट अप. माझा ब्लॉग, मी एडिटर, मी ठरवेल मला काय करायचंय. काय बोलताय? मध्ये येणार हा जो नटुरे आहे, हा जो हिरवा नटुरे आहे. थांबा, हिरवा नटुरे पण बघून घ्या आणि गर्दी पण बघून घ्या त्या नटुरीची. हिरवा नटुरे आणि डोरा आकडली आहे पूर्ण. डोरा आकडली डोराची. हा बोल. ते या नटुरे मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? खूप छान अनुभव, खूप चांगला होता. पुढे गेलेत ना त्यांनी मूड ऑफ केला उतरताना. या नटुरे मध्ये येऊन तुम्हाला भटुरे मजा आली असती. त्याच्यासाठी आता आम्हाला फुकट मध्ये वेस्ट करावा लागतो टाइम, आणि ते नाही भेटले तर मग आम्ही आंटीज होत्या. आंटीज बाई ब्लॉग बघितला ना, शिव्या घालतील मला. भेंडी तू काय पण बोलू नको. त्या खूप चांगल्या वाल्या आंटी होत्या, त्या हरवल्यात खाली, लॉस झाल्यात. त्यांना जाऊन शोधतोय बाबा, शोधतोय. का तिकडून होता रस्ता, इकडून येत आहेत सगळे. पडली गुळगुळी नटेला. हा नटेला डार्क चॉकलेट नाही, ब्राऊन चॉकलेट आहे आता हे. अशा प्रकारे ही ट्रिप संपन्न झाली असं बोलू नाही शकत. खूप लोकांनी अडचणी आणल्या आहेत. त्यांच्यासाठी जाऊन खाली थांबायचं आहे कंपल्सरी आम्हाला.
स्वागत समारंभ पण तसं. अभिषेकचे आभार मानायचे. जर तिथे तुम्ही बघितलं असाल तिथे तो माणूसने बॅच टाकलेला त्याला उचला लावला जबरदस्ती, कारण की तुम्ही इथे येऊन कचरा करू नाही शकत. तिथे बॅच पडलेला त्याला उचला लावला. बघा आता म्हणजे घाण करायची नाही. तर कुठे पण जात असाल तर घाण करू नका, स्पेशली अशा ठिकाणी नेचरच्या तिथे कोण क्लीन नाही करू शकत त्यावेळी. तर प्लीज नका करू. स्वतः खातायत आणि आता चला चला करतायत. बघितलं बघितलं झिमझम होता. झिमझम खाल्ला आणि आम्हाला अशी बिस्किटं गुड्डे गुड्डे देतात. ट्रॅक लीडर किती मेहनत घेत आहेत. ध्यान से देखो यही चेहरा है, यही चेहरा है, यही चेहरा. एक खेकड्यांबद्दल बोलत होते, माशांबद्दल. बोला आता. याची गाणी अजून संपणारच नाही वाटतं. माझा आवाज ना मध्ये तसा हाय नोट लावतो. तर हे ओंकारच्या घरचं जेवण, चपाती भाजी वगैरे संपली आहे, आम्ही खाल्ली. हे त्या ओंकारचे आहे, तो चिंटू मध्ये येतोय. ध्यान से देखो ये. त्याच्या घरचं जेवण नाश्ता खूप छान होतं, हॉस्पिटॅलिटी होती खूप सारी, मस्त होतं. ओंकार थँक्यू. मंडळ आपला आभारी आहे. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबू नका फक्त. शी यार काय बोलतो गिरी. सांग ना महत्वाचं काय. अरे ह्याची आहे ना 240 एकर जागा आहे. अरे या परिसरात. यार हेच तर काय भेंडी वेगळंच. नावावर आहे सातबारा, हा? तुझीच आहेत पोरं. माझी ए आदित्य कळलं मला. काय यार त्याला कशाला पाठवलंय वरती. आणि ही माणसं ही येत आहेत, ही ध्यान से देखो ये दोनों सुट्टा ब्रेक वाले, सुट्टा ब्रेक वाले लोग है ये लोग. ऑफिस का सुट्टा ब्रेक इधर ले रे. या आदित्याने बिघडवलंय पोरांना सगळ्या. हा हा बिघडवणारा तो एकमेव व्यक्ती आहे. तर कशी वाटलं जेवण. जेवण छान होतं जेवण. हा मी व्हेज जेवण. डोराने एक्सप्लोर केलं की नाही जेवणाबद्दल काय. त्याला इच्छा होती डोरा बनायची, आता काय करणार आम्ही. आदित्य छोटी चड्डी बिड्डी घालून फिरत होता तो. तर इथे व्हिडिओ संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये. बाय बाय.